त्या मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांची सभा घेण्यासाठी त्यांनी मागणी केली असेल तर सभा प्रत्येक लोकसभेमध्ये मागणी होते आहे की आदरणीय राजसाहेबांची सभा झाली पाहिजे। काल इतकी अतिशय महत्त्वाची आणि चांगली सभा झाली राजसाहेबांची कळव्याला, ती मागणी होते। पण राजसाहेब आता 17 तारखेची जी सभा आहे त्याच्या आधी कुठचीही सभा घेणार नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 17 तारखेच्या सभेबद्दल काही चर्चा सुरू आहे का, काही नियोजन झालंय का? नियोजन चालू आहे, खूप मोठी सभा आहे। पहिल्यांदा आपले माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय राजसाहेब एकच मंचावर दिसणार, तर खूप अपेक्षा आहे लोकांना, खूप गर्दी होणार आहे आणि उत्साह आहे। आयोजन चालू आहे, सगळ्या पक्ष एकत्र त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत। खूप वर्षानंतर खरं तर राज ठाकरे शिवसेनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले बघायला मिळतात। काल तुम्ही स्टेजवर बघितलं असेल, मला वाटतं की प्रत्येक शिवसैनिक भावुक झालेलं दिसलं। मस्के तर फक्त रडायला त्यांना बाकी होतं, कारण राजसाहेबांनी त्यांना आणलं आहे ह्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये। सो खूप वेगळं वातावरण होतं आणि मला वाटतं ते वातावरण कुठेतरी राजसाहेबांनी पण फील केलं। आणि काल जे त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं भाषण होतं त्यातून सगळं कळलंच आपल्याला। सुषमा अंधारेची लायकी आहे का? पहिलं तर माननीय बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी आहे का तिची? आणि आज जी आदरणीय राजसाहेबांबद्दल ती बोलते आहे आणि ज्या प्रकारे अपेक्षित खालची टीका अपेक्षित होती तिने तसंच केलेलं आहे। आणि मला नाही वाटत की तिच्याबद्दल बोलून मला तिची लायकी अजून काढायची गरज आहे। जे बोलायचं होतं राजसाहेब काल बोलले, त्यांचे शब्दामध्ये ते बोलले आणि सुषमा अंधारे ला महाराष्ट्र सैनिक त्यांचं भाषेमध्ये उत्तर देतील। खरं तर त्यांनी आज चॅनल दिलंय, आज ते त्यावरती बोलणार आहेत आणि सडेतोड असं उत्तर देणार आहेत। त्यांनी कसं पाहतात, यानंतर तुम्ही प्रतिक्रिया देणार त्यांच्या भाषणानंतर? त्यांनी जे पत्र काढलं आहे त्यातून कळलेलं आहे की त्या कुठच्या प्रकारची प्रतिक्रिया देणार। आणि काय आहे की अशा बाईला तिच्या भाषेमध्ये उत्तर देणं आणि तिला मोठं करणं तशी तिची लायकी नाही आहे। पण ज्या पद्धतीची टीका सुषमा अंधारे यांनी केली, त्यांनी हेही सांगितलं की 27 वर्षापूर्वीचा माझा चेहराही न बदलता येणारा व्हिडिओ जो आहे तो राज ठाकरे यांनी केलेला आहे। आणि चेहऱ्याचा काय संबंध हो? जे बोलली आहे ती भाषा बघा पहिलं। ती बाई अशी भाषा बोलते, एक तर त्यातूनच तिची लायकी कळते आणि तिच्या चेहऱ्याचा काय संबंध? बोलली आहे ना ती, आणि ते पण कोणावरती भाष्य केलंय तिने? आज शिवसेनेच्या प्रमुख महिला प्रवक्त्यांपैकी एक त्यांना नेमणूक केली आहे। हे ना जे शिवसेना उबाटाचे पक्षप्रमुख आहेत ना, त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे होता की आदरणीय बाळासाहेबांवरती जी बाई अशा प्रकारची खालची टीका करते तिला तुम्ही प्रवक्ता करतात, त्यातूनच कळतं की तुम्ही कुठचं कसं नेतृत्व तुमचं चालू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।